गोवा हायवे आहे त्या हायवेचा प्रश्न देखील कित्येक वर्ष प्रलंबित होता। तो प्रश्न देखील गडकरी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी केलं। मुंबई गोवा हायवे हा ज्वलंत प्रश्न गेले 17 वर्ष तसाच्या तसा आहे। सक्रिय खासदार जे आहेत त्यांनी या MIDC मध्ये ज्या कंपन्या आणलेल्या आहेत असं लोक जर म्हणत असतील त्या MIDC कंपन्यांमध्ये आमच्या स्थानिक लोकांना किती रोजगार मिळाला। आजही तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, तिथे चांगल्या प्रकारची सुविधा मिळते। स्वतःची सर्जरी त्यांना मुंबईला जाऊन करायला लागली। हा त्यांनी रायगडचा विकास केलाय का? इथे साहेबांना 6 वेळा खासदार म्हणून तुम्ही त्यांचे झेंडे खांद्यावरती घेतले। ते जे बोलतात ना हे तटकरे साहेबांच्या हेलिकॉप्टर मध्ये फिरायचे। आज महाड सारख्या शहराला एक दिवस आडून पाणी पुरवठा होतो। कुठल्याही प्रकारची नवीन धरणं झाली नाही, शिक्षण संस्था झाली नाही, वैद्यकीय झालं नाही, सर्वच प्रश्न निर्माण झालेले आहेत। सत्तेत 15 वर्ष तेच आहेत आणि पाणी नाही म्हणतात। पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं। गेली 35 वर्ष या दोन खासदारांमध्ये खो खोचा गेम चालू आहे। हा खो खोचा गेम कधी बंद होणार? माझं म्हणणं आहे की सर्वसामान्य संधी देणार की नाही। मंडळी नमस्कार, मी विशाल परदेशीने आपण आलेलो आहोत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये। मंडळी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर प्रचार देखील जोरदार होतोय। इथली लढत देखील रंजक आहे। एकीकडनं आपण जर बघितलं तर महायुतीकडनं विद्यमान खासदार सुनील तटकरे आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे ती माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना। त्यामुळे आपण जर पाहिलं तर लढत इथे रंजक होत असताना लोकांना नेमकं काय वाटतं चला आपण जाणून घेऊयात, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। चला इथे काय नागरिक इथे उभे असल्याचं आपण पाहतोय। दादा, एकूणच मूड जो आहे तो मूड आपल्याला दिसून येतो इलेक्शनचा। आम्ही मूड महाराष्ट्राचा जाणून घेतोय रायगडमधला। रायगडला कोणत्याही करिश्माई व्यक्तीच्या लाटेला न जुमानणारा मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं, पण यंदा मतदारांचा मूड काय? मतदानाचा मूड म्हणजे असा आहे की दोन्ही पक्ष आहेत हे शिवसेनेमधले आहेत। आज शिवसेनेमधले असल्या कारणाने कुणाला मतं द्यायची हे नागरिकांना प्रश्न पडलेला आहे। कारण का इथं राष्ट्रवादीचा उमेदवार एक आहे आणि शिवसेनेचा आहे आनंद गीते, परंतु दोन्ही जे उमेदवार आहेत ते चांगले आहेत, चांगले काम करणारे दोन्ही उमेदवार आहेत। पण निवडाव तो एक लागेल। हा निवडाव एक लागेल। मग काय विचार करू पुढच्या वेळेला विचार करू। कोकणातली लोक कपूट पाहिलं कणकवलीपासून विचार करू असं म्हणतात। आणखीन काही लोकांशी बोलूयात। हा दादा, काय इथलेच? मग इथले कुठले? माडचे का? मांडलं गाव। बर काय मग मतदान करणार? म्हणजे काय करणारच। कोण जे आपला येईल त्याच्या मत द्यायचा आपला हक्क आहे तो। हक्क आहे। वा क्या बात आहे। काय मूड आहे मग इथं महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचा बघू आता कोण जे येईल इथला रायगडमधला काय मूड आहे? थांबा तुम्ही जरा माझा आहे का म्हणजे कसं? हा ऐका, शांत ऐकायचा। आज रोजी पाणी तिथं आम्हाला मांडलं नाना तिथं पियाला पाण्याचा टिपा नाही। आज रोजी पाणी आम्हाला कुजवत नाही, एक डोळ्याचा टिपा पडतोय। ही कुणी आठवायची? बरोबर लोकप्रतिनिधी हे प्रश्न सोडवले पाहिजे, सरकारने सोडवले पाहिजे। सरकार सोडलं पाहिजे। मग हे आपली तक्रार घ्यायचं कोण? मग आता एकदा जोरदार तुमची तक्रार सांगून द्या टीव्ही समोर, कॅमेरा समोर बोला। एवढंच? हा, उद्याच्या उद्या आम्हाला सडवाडी कुसगाव सडवाडी इथं टँकर पाण्याचा पाहिजे। एक मिनिट जरा नाही मिळालं तर नाही मिळालं तर मग काय करायचं? म्हणजे आमचा प्रश्न आमचे हाय आम्हाला वाढायला पाहिजे। होय ना? त्याला मग तिथं कसं तरी ढोबळ करतो तिथं वाजता पाणीवर आम्ही चढवतो। पण उद्याच्या उद्या एक टँकर पाण्याचा सडवाडी पाहिजे। बस काकांनी निरोप देऊन टाकलेला आहे, एक टँकर मिळालाच पाहिजे। ही परिस्थिती मंडळी, पाणी नाही तर काहीच होऊ शकत नाही। चला पुढे जाऊया। हा, पाणी नाही ना? उद्याच्या उद्या सडवाडीवर म्हणजे कुठं कुसगाव दाराचा कोण तिथं सडवाडी जरा डोक्यात घ्या। सडवाडी विहीर आहे, विहिरीमध्ये टँकर ओतायचा त्यांनी निरोप देऊन टाकलेला। हा नमस्कार, होणार। हा काय मग काय एकूण मूड आहे सध्या रायगड लोकसभा? रायगडमध्ये तुम्हाला सांगतो की मोदीच पाहिजे। हा, या राज्याला मोदीच पाहिजे, भारताला दुसरं कोण नाही। मग कोण आहेत महायुतीचे उमेदवार? कोण आहेत इथे? आहेत ना, तटकरे आहेत। मग पुन्हा एकदा तटकरे? लोक अनंत गीते म्हणतात नाही, तटकरे जाणार। आनंद गीते कधी इथं 5 वर्षात कधी फेरच मारली नाही, दिसलीच नाहीत।
5 वेळा आले पण इकडे यायचेच नाही. हो लोकांची कामं करायची नाही. रायगडची मानसिकता थोडी वेगळी आहे. हा? वेगळी मानसिकता रायगडची. वेगळी. रायगडची नाही, हा. हे महाड जिल्ह्याची सांगतो. महाड जिल्ह्याबद्दलचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. हा इथं येऊयात. हे केवढा घेतली सुतळी, कशासाठी लागणार आहे? मंडप बांधायला लागलं. मंडप बांधणार. हा, मग आता हे इलेक्शन आलंय, मंडप नको बांधायला. बरोबर. अरे वा 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 वा. इलेक्शनच्या कामामध्ये हातभार लावणारे मंडप व्यावसायिक आपल्याला भेटलेले आहेत. मंडप कोणाचा बांधायचा? दोघांचा बांधायचा. पण विजयाचा मंडप कोणाचा असणार? आता बघूया आपण. आताच काय बोल, काय ठरवलंय आमचं काही? नाही, काही नाही ठरलं. काय नाही ठरलंय? हा? त्याच्यामुळे मंडप बांधला जाणार. पण कोणाचा? आता काय बघूया. अजून 8-15 दिवस राहिले, त्याच समजेल कोणाचा मंडप बांधायचा. चला बघूयात कोणाचा तुम्ही मंडप बांधताय. चला, आपला व्यवसाय मंडप कोणाचा असो पण आम्ही बांधणार. शेवटी व्यवसाय होणं महत्वाचं आहे. पुढे जाऊयात. चला. रायगड लोकसभा मतदारसंघातली महाड ही एक फार मोठी बाजारपेठ आहे आणि तिथल्याच बाजारपेठेत आपण फिरतोय. खरं तर रायगडच्या बाबतीत कायम असं होतं की पावसाळा आला की रायगड मधला महाड हा जो भाग आहे तो खूप चर्चेत राहतो. याचं कारण असं, मुळात हा भाग जो आहे तो खड्ड्यात आहे आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पाणी साठतं आणि इथल्याच लोकांशी आपण बोलतोय आणि जाणून घेतोय की नेमकं त्यांना काय वाटतं. निवांत या ठिकाणी वृत्तपत्र वाचत बसणारे एक रिक्षा चालक आहेत. जरा या थोडंसं बाहेर. काय म्हणता? हा, या 1 मिनिट या इकडं. हा, काय मग एकूण मूड काय? मूड काय नाही. काय मूड नाही? शांततेचा मूड आहे. शांततेचा मूड आहे. बस बस बस. भाडं नाही रिक्षावरती. सध्या शांती आहे. होय का? काय लोक काय म्हणतायत? निवडणुकीबद्दल काही चर्चा करतायत की नाही? चर्चा करतात ना. हा, आहेत. काय चर्चा करतायत? आता काय सध्या दोन्ही पक्ष प्रबल आहेत. प्रबल आहे. हा. तुम्हाला काय वाटतं कोण सशक्त आहे? काही सांगू शकत नाही त्यात. कोण जोरदार आहे? जोरदार सांगू शकत नाही. कोणाची रिक्षा सुसाट धावणार? आता काही सांगू शकत नाही. तुमची दोन्ही पण टप्प धावते ना? आहेत. दोन्ही टप्प आहेत. तुमची धावते ना? आमची धावते. आम्ही धावणार. कोणाची धाव? आमची धावते बाबा. आम्हाला काय हे करायचं नाही. हा, आम्ही त्या भानगडीत पडत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे आणखीन जाऊयात, बोलूयात त्यांच्याशी. हा चाचा, नमस्कार. काय मूड आहे? काय फळं आज? सर्व चांगलं आहे. सगळं चांगलं आहे. काय खाल्लं म्हणजे थंड वाटेल असं वाटतं? सर्व खाल्लं थंड वाटेल. होय का? आंबा बाधायचा नाही ना? नाही. हा, कोकणातला आंबा लय भारी असतो. बरोबर. हा, मग रायगडच्या आंब्याला काही वेगळं पण असतं का? नाही, काय नाही. काय नाही. रत्नागिरीचं सेम, देवगडचं सेम, रायगडचं सेम, सेम सगळे सेम. सगळं सेम. मग आता निवडणुकीत कोण सेम? जो योग्य उमेदवार आम्हाला वाटेल आम्ही मतदान करणार. होय ना? हो. हे लोक लय हुशार आहेत. कणकवली बसलं लोक मला असेच उत्तरतात. जो योग्य वाटेल आम्ही विचार करतोय, आम्ही ठरवतोय असं म्हणतात लोक. हा, मग काय तुमचं काही ठरलं की नाही? नाही, ठरलं नाही. जो आपला चांगला त्याला आम्ही मतदान करणार. असं बरं. बाहेरच्या लोकांना आम्ही मतदान बिलकुल नाही करणार. हा, बाहेरच्या लोकांना मतदान बिलकुल नाही करणार. जो आम्हाला योग्य वाटेल, हा, जो कॅन्डिडेट चांगला आहे हा. त्याला आम्ही मतदान करणार. बाहेरची लोक कोण हा, आहेत? असं नाही. बाहेरची लोक कोण आहेत? जे योग्य कॅन्डिडेट आहे त्याला आम्ही मतदान करणार. हो, पण योग्य कोण आहे मग? नाही, जो आपला पसंत आणला तो त्यालाच करणार आपण. बर. नाही बोलले ते बोलले असं थोडी हाताला हात लावून मग असं थोडी चालतं. गीते साहेब तरी आम्हाला योग्य वाटतात सध्या. हो ना? हा, गीते साहेब येतील. यंदा त्यांना संधी द्यायची. संधी देणार का संधी द्यायची? चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे. कलंक माणूस आहे. होय ना? सदाचारी. सदाचार्य असं चांगला. म्हणलं जातं त्यांच्या बाबतीत. चांगला माणूस आहे. चांगला वा, माणूस. मग यंदा कुठली लाट नाही? हा, गीते साहेब येणार. तुम्ही बघा, तुम्ही लाटेच्या मागे जायचं नाही. लाटेच्या मागे नाही. बर. इथंही जाऊ आपण, यांच्याशी बोलू आपण. नमस्कार. काय म्हणतो तेलाचा भाव? तेल जास्त आहेत. जास्त आहेत का? हा, कुठलं तेल जास्त भाव आहे? जमिनीचं. होय. म्हणजे शेंगदाणा तेल आम्ही ठेवतो, सूर्यफूल ठेवतो. सूर्यफूल ठेवतो. हा? काय लोकांना परवडतंय का? परवडतं ज्याला. परवडतंय. तुम्हाला तरी परवडतंय का? तुम्हाला परवडतंय का? परवडतं आम्हाला ज्याला. होय ना? चला, सुशेगात आहे सगळं काही. काय मग इथं कोणाचा भाव वाढला? इथं आमचे शेठ भरत शेठ. कोण? भरत शेठ. बरेच शेठ. पण आता लोकसभेत 2 उमेदवार आहेत. तटकरे येतील असं म्हणतात. बरोबर. एकदम फन. जोर विचारायचं काम नाही. हा, विचारणार ना तुम्हाला. मसाले जोरदार आहेत एकदम. हा, कुठले मसाले? मसाला आहे, तिखट आहे, भेडगी आहे. हा, होय का? हा, मसाला जमलाय मसाला. जमलाय. होय का? भाजी एकदम उत्तम होणार. एक नंबर. रस्सा वरपायचा. मग एकदम प्यायचा. प्यायचा, खायचा. होय ना? मग यंदा निवडणुकीत काय मस्तपैकी कार्यकर्त्यांच्या पंक्ती उठतायत. काय ते राजकारणाचा काय आपला जास्त विषय नाही ना. होय ना? पण तरी काका काय वाटतं कोणाचा मसाला जमून आला? काय सांगता येत नाही. आपला विषय कमी आहे जरा. तो तटकरेंचा, गीतेंचा, कोणाचा? तटकरे जरा. तटकरेंचा. तुमचा अंदाज आपला मूड जमलाय. जमलाय. रसरशीत. ओके बाई, थँक्यू. काय कसं
ओके मी थँक्यू. ओके बे थँक्यू. काका म्हणतात ओके बे थँक्यू. त्याचं जमलेलं वा. काय राव मस्तपैकी सगळेच जिन्नस आहेत. मुलांना आवडतील असे सगळे जिन्नस आहेत. मला आठवतं झालं लहानपणी असं मार्केटमध्ये गेल्यानंतर अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आवर्जून खायचो. कोकणातले कडक लाडू, इथं मस्तपैकी फुटाणे शेंगदाणे. बरं राजकारण पण फुटाणे शेंगदाण्याचा खेळ होय की खरी गोष्ट आहे. होय ना. आम्ही दोघे भाऊ चारण्याचे फुटाणे खाऊ आहे की नाही. आता अशी गंमत झाली सगळे भाऊ म्हणतात पण इथं भाऊ कुणी राहिलेलं नाही होय की नाही. महागाई वाढली आहे, महागाई वाढली आहे. अजून काय सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत, सगळ्याच गोष्टी परवडायला पाहिजे की परवडायला पाहिजे. होय होय होय. आता इलेक्शन होते काय एकूण तुमचा मूड. काय आता दोघांपैकी एक तर आपल्या इलेक्शनचं हे करायचं, हा. वोटिंग करायचं. हा येऊ द्या कोणी यायचं ते, पण महागाईच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी त्यांनी विचार करायला पाहिजे. करते कुणी काम करते कुणी निवडून काय आलं? येईल ते करते, होय का. येईल तेव्हा ना. दोघांना चान्स दिलेला होता, हा मग आता काय ठरलंय. आता बघू दोघांना चान्स दिला होता म्हणजे आता तिसरा कुणी की काय. काय तिसरा आता येईल तर आपण करू. होय का. दुसरं नसतं तर तिसरा. मग पुन्हा नाही तर पावसाळा येतोच आहे. महाडमध्ये खड्ड्यात वादळ पाणी वारा आहे, साचतच खड्ड्यात पाणी आहे, सगळं काय गोष्टी आहेत. बरोबर. काय पण जी मदत यायला पाहिजे ती मदत आतापर्यंत येईल. हे मतदारांचं खरं म्हणणं आहे. हे लोक आपली फार मनमोकळी मतं व्यक्त करतात. आणखीन इथं येऊयात. तुमच्या गप्पा चालू आहेत, मलाही गप्पा मारायची इच्छा झाली तुमच्या बरोबर. बोला ना. बोललंच पाहिजे आहे की नाही. बघा बरं तुम्ही आता मूळ महाड रहिवासी. ओके. किती वर्षापासून राहता महाडमध्ये. 35. बघा 45, हो. 3 तप झाली काकांना हो. आहे की नाही काका. महाड बदललं का. आहे भरपूर बदलत चाललंय, डेव्हलप होत चाललंय, म्हणजे लोकसंख्या वाढत चालली, विसावापर्यंत बंगले होत चाललेले आहेत. पण मग पावसाळ्याचा त्रास. तो महाडमध्ये प्रॉपर आहे. आम्ही हायवेला राहतो, हा तिथं काय तसा प्रॉब्लेम अजून तरी नाहीये. महाडमध्ये होतो लोकांना त्रास दरवर्षी. होय ना. कधी येईल पाणी कधी नाही सांगता येत. नेहमीची येतो पावसाळा. नेहमीच बघा ना पावसाळा. नेहमीची येते निवडणूक. आली पुन्हा 5 वर्षांनी निवडणूक. आली. आता मतदानाचा हक्क बजवायचा आपल्याला. वाजवायचा आहे. हा एकीकडे तटकरे दुसरीकडे गीते. हा. काय म्हणायचं मग काय मूड आहे. नाही आता काही झालं तरी कमळाची गरज असल्यामुळे हा ते आम्हाला मग तटकरीत बारी पडतील. होय ना. 100%. तटकरेंनी काम केलं असेल काय नेमकं. आज रोजी कमळासाठी मतदान करायचं ते. हे एक आणखीन एक मतदार आपल्याला प्रवासात भेटतात की जे पक्षाकडे पाहून चिन्हाकडे पाहून मतदान करतात होय की नाही. बरोबर त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं. हा काका मारूयात गप्पा. यांनी जे सांगितलं तेच मत आमचं आहे. काकांनी माझ्या पुढल्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या अगोदरच त्यांचं उत्तर देऊन टाकलेलं. वा धन्यवाद. कमलाशिवाय ह्या आता याच्यामध्ये हा भारताला हिंदुत्वाला पर्याय नाहीये. बर त्यामुळे कमळ पाहिजे असं तुमचं कमळ म्हणणं. पाहिजे. कमळ फुलणार असं तुमचं म्हणणं. खरंच हिंदू जनता ही समाजाचे आता प्रतिष्ठित आलेले आहेत त्यांना पण विचारा. होय का. बरं हरकत नाही. तुम्ही प्रतिनिधी म्हणून बोललात. सगळ्यांचं मत व्यक्त झालं. वा चला पुढे आहे. बॉर्न टू राईड आहे की नाही. काय लिहिलंय बॉर्न टू राईड. क्या बात आहे. मग राईड कुठपर्यंत जाते. राईट खूप पुढपर्यंत जाते. कुठपर्यंत. एकदम शेवटच्या टोकापर्यंत. वा काय संकेत भाऊ? काय मूड आहे सध्या. काय म्हणतो तटकरे कोणाला पाहिजे. तर 1 मिनिट आम्ही येतो तुमच्याकडे. चला येतो. काय मूड आहे सध्या. ते मूड व्यक्त करत नाहीत. या दादांकडे जाऊ. दादा हा या तुमचा प्रश्न काय होता विचारा. तटकरे कोणाला पाहिजे. कोणाला पाहिजे. जनतेला पाहिजे का कोणाला पाहिजे. कोणाला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे. जनतेला तर नको आहे ना. हा जनतेला हवा आहे का. काय कामं काय आहेत. काय केले काम. काय मग तेच विचारतोय कामं काय केली. काय केले हे विचारतो. तुम्ही दोघं नुसत्या साहेब नुसतं नाव वटाने लक्षण खोटा. हा तेच तर म्हणतोय तेच विचारतोय ते. मग कामं तुम्हाला काय पाहिजे ती सांगा ते विचारायला पहिला आले. रस्ता करा गारपटले. आज मुंबई गोवा हायवे आज एवढी वर्ष रखडलेला आहे. खासदाराचं काहीच काम नाहीये त्याच्यात. बर व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. बस तुमचा प्रश्न मत आहे ना. बरोबर. बस थँक्यू. प्रश्न विचारतात उत्तरे देऊन टाकतात. मंडळी आहे ही अशी रायगड मधली सगळी मंडळी. चला जाता तुम्हाला विचारून घेऊ काय मूड आहे सध्या. ठीक आहे सर. ठीक आहे मूड. गरमीचा मूड काय सांगणार. इलेक्शनचा मूड काय. इलेक्शनचा मूड. इलेक्शनचा मूड आता बघूया. हा आपले उद्धव साहेब ठाकरे त्यांचा उमेदवार आला पाहिजे. त्यांचा उमेदवार कोण आहेत आला त्यांचे पाहिजे. उमेदवार. आणि आपल्या याची देशाची सुधारणा झाली पाहिजे. वा नमस्कार. मला तुमची हेअरस्टाईल फार आवडली बा. एकदम बेस्ट आहे हेअरस्टाईल. माझी हेअरस्टाईल पण आवडली. मला कुणीकडे जायचं तुम्हाला माहिती आहे काय. तुमच्या सारखी माणसं भेटली. लई बरी भेटली. राज्याला येईल का.
अहो तो बिरमान पाहिलं ना मला कसं कसं वाटतंय. मी तर मैंने बोले बिल नहीं मेरे दूसरे बाबा जाके माझा ब्लेम मतलब क्या नहीं गो आई एम व्हेरी हॅपी बिकॉज लुक ॲट युअर माइक अँड तुम्ही खूप छान बोलता, उत्तम मिमिक्री करता तुम्ही. इथला मूड काय? जरा निळू भाऊंच्या आवाजात इथला मूड काय इलेक्शन मधला? आपल्याला इलेक्शनचं का विचारायचं नाही, 2 टाइम खायचं काम करायचं. बस 2 टाइम खायचं आणि काम करायचं. मंडळी आहेत हे रायगडवासी. आपण चांगलं राहिल्यानंतर चांगलं होते. सगळी आपलीच माणसं आहेत, सगळी आपलीच माणसं आहेत. तर असा हा रायगड मधला मतदार जो आपली वेगवेगळी मतं व्यक्त करताना दिसतो. मार्केटमध्ये आपण फेरफटका मारला, टळटळीत असं ऊन आहे, आपल्याला देखील घाम फुटलेला आहे. माझे विजय संदीप पवार देखील माझ्याबरोबर या सगळ्या मतदारसंघांचा प्रवास करत आहेत. मंडळी, यानंतर आपण थेट जाणार आहोत आपल्या शोच्या चौकटी, जिथे असतील एकीकडे विरोधक, जिथे एकीकडे असतील सत्ताधारी, आणि एकूण रायगड लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला का, झाला असेल तर त्याबद्दलचे दावे प्रतिदावे केले जातील आणि आपलं म्हणणं मांडलं जाईल. आणि त्यातनंच आपल्याला लक्षात येईल एकूणच रायगड लोकसभा मतदारसंघाचा मूड महाराष्ट्राचा. मंडळी, हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडला ओळखलं जातं आणि त्याच रायगडमधल्या महाडमध्ये आज आपण बाजारपेठेतल्या सर्वसामान्यांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद केला आणि त्यांचा मूड काय एकूण या मतदारसंघातला तो आपण जाणून घेतला. आता एक क्षणाला मी आलेलो आहे माझ्या शोच्या चौकटीमध्ये. हेच ते महाड आहे जिथं चौदार तळ्याचं फार मोठं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. मोठमोठ्या मंडळींनी रायगड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. संसदेत जाऊन या मतदारसंघाचा आवाज उठवला, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि तोच आवाज जो आहे तो दोन्ही बाजूने दिसून येतोय. महाविकास आघाडीकडनं पुन्हा एकदा आहेत ते अनंत गीते, ते 4 टर्म खासदार राहिलेले आहेत, शिवाय 6 टर्म खासदार राहिलेले आहेत, ते 6 टर्म खासदार राहिलेत, माफ करा, आणि शिवाय ते केंद्रीय मंत्री देखील राहिलेले आहेत. आणि पुन्हा एकदा महायुतीकडनं विद्यमान खासदार सुनील तटकरे हे रिंगणामध्ये आहेत आणि वंचितचा देखील या ठिकाणी उमेदवार आहे, ज्याबद्दल आपण बोलूच, कारण तो देखील एक महत्वाचा फॅक्टर ठरेल. चला, माझा पहिला प्रश्न आहे की का आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे? 40 सेकंद बोला. गीते साहेबांचा चेहरा या मतदारसंघामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. गीते साहेबांनी गेल्या 6 टर्ममध्ये खासदार म्हणून काम करत असताना, केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना देशाचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. देशामध्ये आज जे आपण इलेक्ट्रिक व्हेकलचं धोरण बघतो, हे धोरण मुळात गीते साहेबांनी आणलं आणि मग नंतरच्या काळामध्ये ते गडकरी साहेबांनी त्याला पुढे नेलेलं आहे. त्याच पद्धतीने देशामध्ये जे इलेक्ट्रिक ग्रीडचं सेपरेशन झालं, ते इलेक्ट्रिक ग्रीडचं सेपरेशन होत असताना ते केंद्रामध्ये मंत्री होते. महाराष्ट्रामधनं गेलेला कुठलाही कागद तो माझ्या मातीतला आहे हे समजून ते काम करण्याची भावना त्यांनी 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये दाखवलेली आहे. आणि त्यामुळे रायगडच्या जनतेला आपला प्रश्न सोडवणारा नेता, खऱ्या अर्थाने संसदेमध्ये आपली बाजू मांडणारा नेता तिथं निवडून द्यायचा आहे. म्हणून जनता गीते साहेबांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून देईल असा विश्वास आम्हाला. बरं, ठीक आहे, चला, क्या बात आहे, जोरदार, दोन्ही बाजूनी जोरदार सुरुवात होते. चला ताई, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की का आम्ही पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना निवडून दिलं पाहिजे? अनंत गीते साहेब हे 30 वर्ष रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 2 वेळा ते केंद्रीय मंत्री देखील होते. मागच्या वेळेस ते केंद्रामध्ये उद्योगाचे कॅबिनेट मंत्री होते. परंतु कॅबिनेट मंत्री असताना देखील त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांसाठी, कोकणातील युवकांसाठी एकही उद्योग ते आणू शकले नाही. त्याच्याच विपरीत आमचे तटकरे साहेब हे 5 वर्ष खासदार आहेत. 5 वर्ष खासदार असताना साहेबांनी जे मतदारसंघामध्ये विकास कामं केली आहेत, ती 30 वर्ष गीते साहेबांनी विकास कामं जी केली त्याच्यापेक्षा कित्येक पटीची आहेत, हे आम्ही आज खात्रीनिशी त्या ठिकाणी सांगू शकतो. त्याही पुढे जाऊन कोकणातील नेतृत्व करत असताना रायगडच्या जनतेला 24 तास उपलब्ध असणारं नेतृत्व कोणतं, ते आदरणीय तटकरे साहेबांचं आहे. आम्हाला जर कुठली समस्या आली रायगडकरांतर आम्ही सुतारवाडीला जाऊन त्या ठिकाणी साहेबांना सांगू शकतो आणि तिचं समाधान करू शकतो. परंतु गीते साहेब कुठे राहतात हे आमच्यासारख्या सामान्य रायगडकरांना माहीतच नाहीये की ते कुठे राहतात म्हणून. ज्या वेळेला पूर आला, महाडमध्ये महापूर आलं, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी लोकांना खायला अन्न नव्हतं, कपडे नव्हते घालायला, अशा भीषण परिस्थितीमध्ये गीते साहेब कुठे दिसलेच नाही. त्याही पुढे जाऊन ज्या वेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेला गीते साहेब पण कुठे दिसले नाही. अशा सर्व संकटकालीन परिस्थितीमध्ये तटकरे साहेब आमच्या ठाम पाठीशी उभे राहिले. म्हणून आमचं मतदान हे तटकरे साहेबांना त्या ठिकाणी असणार आहे. त्यासोबतच रायगड जिल्ह्यामध्ये असे गाव, वाडे, खेडोपाडी सगळ्याच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत. विकास आहे, विकासाच्या मुद्द्यावरती आदरणीय तटकरे साहेबांनाच निवडून दिलं पाहिजे अशी रायगडची जनता म्हणते. बरं, विकासाच्या मुद्द्याला घेऊन केलेल्या कामाबद्दल मी स्वतंत्र प्रश्न घेतो. बोला, का वंचितचा उमेदवार आम्ही निवडून दिला पाहिजे?
वंचितचा उमेदवार याच्यासाठी आपण निवडून दिला पाहिजे की माझ्यासमोर तटकरे साहेब आणि गीते साहेब उभे आहेत. तटकरे साहेबांना या ठिकाणी गीते साहेबांकडून सांगितलं जात आहे की महाराष्ट्रामध्ये जर भ्रष्टाचारी नेते कोण असतील तर त्याच्यामध्ये तटकरे साहेबांचं नाव त्या ठिकाणी अव्वल स्थानी पण येत आहे. आणि राष्ट्रवादी म्हणते की गीते साहेबांना त्या ठिकाणी गीते साहेबांचं काम दाखवा आणि 2000 रुपये मिळवा ही राष्ट्रवादीची मागची घोषणा होती आणि राष्ट्रवादीने त्यांना निष्क्रिय खासदार म्हणून जाहीर केलंय. आम्हाला ह्या दोघांवरही टीका करायची गरज नाही, एकमेकांवर टीका करतायत. वंचितनी जो उमेदवार दिलेला आहे हा PhD अपियर उमेदवार दिलेला आहे, एक महिला उमेदवार दिलेला आहे, सावित्रीचा लेख पारितोषिक मिळालेला उमेदवार दिलेला आहे आणि स्वच्छ चेहरा आम्ही रायगडला दिलेला आहे. आणि आमचा वंचितचा उमेदवार याच्यासाठी आम्ही दिलेला आहे की रायगडमध्ये ज्या MIDC आहे त्या MIDC मध्ये जो ह्या दोन्ही पक्षांनी मिळून जो MIDC मध्ये गुंडगिरी चालू केलेली आहे ही गुंडगिरी आम्ही थांबवण्यासाठी आम्ही वंचितचा उमेदवार दिलेला आहे. बरं, ठीक आहे. त्यामुळेच आपापले उमेदवार जे ते निवडून दिले गेले पाहिजे. इथलं राजकीय समीकरण जर आपण लक्षात घेतलं तर 3 शिंदे गटाचे आमदार आहेत, एक राष्ट्रवादी, एक भाजप आणि दुसरा जो आहे तो अर्थात असे एकूण इथलं राजकीय समीकरण जे त्याचं बलाबल जे त्या ठिकाणी दिसून येत आहे. अशा वेळी पुढला प्रश्न मी घेतोय, फार महत्वाचा आहे, ज्याला घेऊन मला असं वाटतं तुम्ही बोलायला हवं, तुम्ही मंडळींनी जोरकसपणे बोलावं. ताई, मला सांगा, विद्यमान खासदारांनी त्यांच्या कारकिर्दीत जी आश्वासनं दिली त्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. विद्यमान खासदारांनी जसं की लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या होत्या रेल्वेच्या त्या माणगाव सारख्या ठिकाणी थांबत नव्हत्या, अशा लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या थांबण्याची व्यवस्था आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून झाली. त्यासोबतच जो आपला मुंबई गोवा हायवे आहे त्या हायवेचा प्रश्न देखील कित्येक वर्ष प्रलंबित होता, तो प्रश्न देखील गडकरी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी केलं. त्यासोबतच आपलं जे मेडिकल कॉलेज आहे ते जिल्ह्याला अलिबाग येथे देण्याचं काम आदरणीय तटकरे साहेबांनी केलं. त्याही पुढे जाऊन गावागावाड्यातील जे काही विकास कामं आहेत ती सर्व विकास कामं आदरणीय साहेब करतात. त्यासोबतच मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचं काम देखील साहेब करतात. आणि त्यासोबतच त्याही पुढे जाऊन आमच्या तरुणांसाठी जर शिक्षण क्षेत्रात कुणी उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर ती द. तटकरे महाविद्यालयाच्या माध्यमातून तटकरे साहेबांनी केली. त्यामुळे आज खेडोपाड्यातील विद्यार्थी हा शिकत आहे, ते फक्त आणि फक्त साहेबांमुळे शिकत आहे. सर्वांगीण विकास कसा केला जातो हे तटकरे साहेबांच्या कामाकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. ठीक आहे, चला याबद्दल कोण बोलतंय, बोला. याच्याबद्दल मी बोलतो. त्यांनी सांगितलेला मुंबई गोवा हायवे, मला कळलंय इथनं आपण पुढचा कार्यक्रम करायला पनवेलला जाणार आहोत. बरोबर. मग तुम्ही मला संध्याकाळी फोन करून सांगायचं मुंबई गोवा हायवे किती सुस्थितीत, माझा प्रवास सुखकर होईल ना. हा, म्हणजे तुम्हाला मी आधीच सावध करतोय की एकदा तुम्ही वाकण टाकलत की जन्नत की सर. बर. आणि मग या पद्धतीनेच गडकरी साहेबांनी आणि तटकरे साहेबांनी 5 वर्ष काम केलं का? रस्त्याची अवस्था कोकणकरांनी याबद्दल किमान 1000 आंदोलनं केली असतील किमान. आणि कोकण मुंबई गोवा हायवे हा ज्वलंत प्रश्न गेले 17 वर्ष तसाच्या तसा आहे. तटकरे साहेब 5 वर्ष खासदार जरूर असतील, पण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नैतिक जबाबदारी होती की पनवेल ते इंदापूर हा हायवेचा टप्पा जो गेले 18 वर्ष बारगळलाय तो झाला पाहिजे होता. या 18 वर्षाच्या काळापैकी 14 वर्ष साहेब सत्तेत होते, ते तो हायवे करू शकले नाहीत. राहतो प्रश्न त्यांनी शिक्षणाबद्दल सांगितलं. एक उदाहरण सांगा ज्याच्यात रायगड जिल्ह्यातल्या मुलांना शिक्षणाचं दालन खुलं. कमर्शियल कॉलेजेस काढली म्हणजे शिक्षण सुरू झालं. आपण बाटू म्हणतो तंत्रशास्त्र विद्यापीठ जे लोणेरला आहे. तुम्ही उत्तर द्या ना, तुम्ही द्या ना उत्तर. बरं ठीक आहे, तुमचा प्रश्न ना. बरं ठीक आहे, तुमचा प्रश्न. मला एक सांगा, सहा टर्म ना, बरोबर ना? 6 टर्म अनंत गीते, 6 टर्म अनंत गीते खासदार राहिले, 2 टर्म मंत्री राहिले. बरं, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी काय केलं? या 2 मिनिटं आता तुमचं झालं ना, तुमचा प्रश्न विचारला ना. JSW रत्नागिरीचा प्लॅन्ट कुणी आणला? गीते साहेब. जे विक्रम इस्पात ही कंपनी त्या ठिकाणी गडबला होती, ती रॅपअप झाली होती. ती JSWनी टेक ओव्हर करताना अग्रीमेंट होत असताना अवजड उद्योग मंत्री म्हणून गीते साहेबच होते. तुम्ही हे नाकारायचं असेल तर पुराव्यानिशी नाकारा, मी पुराव्यानिशी बोलतोय.
बरोबर आहे. हे वाजपेयींच्या काळामध्ये बंद पडत आलेली IPCL त्या ठिकाणी रिलायन्सच्या माध्यमातून चालू ठेवून रायगड जिल्ह्यात ऐका बंद पडत आलेली कंपनी त्या ठिकाणी रिलायन्सच्या माध्यमातून चालू ठेवून त्याही वेळेला गीते साहेबांनी त्या सगळ्या कामगारांना सामावून घेण्याची भूमिका हे जे खऱ्या अर्थाने खासदारांनी करायची कामं होती ना तीच गीते साहेबांनी केलेली आहे. जी खालच्या स्तरावरती नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य या सदस्यांनी किंवा खासदारांनी करायची कामं ह्यातली तफावत या मंडळींना माहित आहे. खासदारांनी तिथं संसदेत काम करायचं असतं. रस्ते करण्यासाठी नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत ना. काय कामं केली ऐकलं ना. बरं तरी गेल्या टर्मला का खासदारांना नाकारण्यात आलं, म्हणजे अनंत गीतेंना नाकारण्यात आलं? आता मी त्याच्या आधी मी पहिलं म्हणतोय, आमच्या भगिनींनी जो आता मुद्दा मांडला की तटकरे साहेबांनी इथे आमच्या बेरोजगारांसाठी रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला. महाड MIDC आहे, दाटावची MIDC आहे, त्यानंतर तिथं पाताळगंगाची आहे. एवढा सगळा MIDC असताना सुद्धा आमच्या इथला स्थलांतराचा प्रश्न इथं आजही तसाच आहे. आमच्या इथले स्थानिक तरुण हे आजही मुंबई पुण्यामध्ये जात आहेत नोकरी धंद्यासाठी. आज इथे येणारं जे रोह्यामधलं जे बल्क ड्रग पार्क होतं, जे मोठा प्रोजेक्ट होता तो इथे येणार होता, तर त्यांच्या स्वतःच्या रोहा या त्यांच्या राहत्या ठिकाणी येणार होतं, पण ते सुद्धा ते इथं जाताना थांबवू शकले नाही. तुमचं शहर एका वर्षाने म्हणजे आता काही वर्षांनी पेन्शनरचं शहर म्हणून ओळखलं जाईल. आता ही अशी दुर्दैवी बाब आहे. आता काय कोण जबाबदार याला आमचे खासदार, कारण देशाची पॉलिसी मेकिंग करण्यासाठी खासदार असतो. मला सांगा, मी तुमच्या प्रवक्त्यांच्या शेजारी उभे राहून तुम्हाला प्रश्न विचारतोय. 6 टर्म तुमचे खासदार होते ना, मग का हे उद्योग ते थांबवू शकले नाहीत? का स्थलांतर तुमच्या जिल्ह्यातलं थांबलं नाही? मी काय म्हणतो, 6 टर्म त्यांनी केलेल्या कामाचीच पोचपावती होती म्हणून 6 वेळा ते निवडून आले. ते निवडून काय देत होती जनता? रायगडची जनता ही सुज्ञ आहे, तर त्यांनी मागच्या वेळी केलेली चूक ही सुधारतील आणि यावेळी पुन्हा एकदा गीते साहेबांना विजयी करतील. बरं ठीक आहे, चला ठीक आहे. त्यांनी केलं नाही, तुम्ही का केलं नाही? मुळामध्ये पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. ज्या माणसाने आम्ही 30 वर्षाचा कालखंड सोडून देतो त्यातला 10 वर्षाचा कालखंड पकडतो. ज्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिले जे 5 वर्ष ते केंद्रामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून होते, कॅबिनेटचे ऊर्जा मंत्री असताना सुद्धा रायगडमध्ये आणि त्यावेळेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 10-10, 12-12 तास लोड शेडिंग चालू होतं, पण ते गीते साहेबांना करता आलं नाही. ज्या वेळेला अजितदादा पवार आणि तटकरे साहेब हे राज्यामध्ये मंत्रिमंडळात आल्यानंतर पहिलं लोड शेडिंग जे थांबलं असेल ते अजितदादांमुळेच थांबलंय, हे नाकारून चालणार नाही. मला एक सांगा, संबंध राज्यातलं लोड शेडिंग संपलं का? लोड शेअरिंग कमी करण्याचा जो मुद्दा होता, लोड शेडिंग संपलेला नाही, कारण मागणी आणि पुरवठा ह्याच्यामध्ये तफावत आहे. जी माणसं आज 30-30 वर्ष केंद्रामध्ये खासदार म्हणून काम करतात त्यांनी किती वेळा आपल्या ऊर्जेचा विषय तिथं मांडला हो? ते स्वतः ऊर्जा मंत्री असताना त्यांनी काय नेमके केलं? कंपन्यांचा विषय हा फार वेगळा आहे की त्यांनी एकही कंपनी, म्हणजे आता हे जे म्हणत असतील की आमचे लोकांचे ज्या इथले जे तरुण आहेत ह्या तरुणांना जावं लागतं बाहेर, ह्याला पूर्णपणे जबाबदार गीते साहेब आहेत. त्याचं कारण असं की त्यांनी त्यांच्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये एकही काम, मी त्यांना चॅलेंजनी सांगेन की त्यांनी एक कंपनी आणली. यांनी आता जो IPCLचा विषय घेतला, तो IPCLचा विषय मुळामध्ये जी कंपनी प्रॉफिट मधली, जी ग्रॅन्युअल्स बनवणारी कंपनी, प्लास्टिकचा सर्वात महत्वाचा विषय, ती कंपनी एका खाजगी ठेकेदाराला देऊन, एका खाजगी कंपनीला देऊन जी प्लास्टिकची मोनोपॉली आहे ती मोनोपॉली त्यांच्याकडे दिली, म्हणजे तो प्रॉफिट मधला होता. गव्हर्नमेंटचा प्रॉफिट मधला बिझनेस त्यांनी खाजगी कंपनीकडे दिला. तुमचा प्रश्न काय थेट विचारा? आमचा थेट प्रश्न आहे, ते निष्क्रिय आहेत. त्यांनी 6 वर्षात 1ही रुपयाचं काम केलेलं नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा आमचं सांगतो, ह्या महाडचं, ज्या महाडमध्ये ज्या आपल्या रायगड सारखी, चौदार तळ्यासारखी ज्या जगात मान्य असलेल्या इथले आमचे जे आदर्श आहेत, त्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय की रेल्वे. आम्ही साहेबांच्या मागे लागलो त्यावेळेला ही लोक त्यांच्या बरोबर नव्हती, आम्ही त्यांच्या बरोबर होतो. मी स्वतः त्यांच्या मागे लागून किमान 10 वेळा त्यांना सांगितलं
की आम्हाला महाडला येण्यासाठी जो वीर रेल्वे स्टेशन आहे तो वीर रेल्वे स्टेशनचं फक्त नाव बदला, त्याला महाड रोड नाव द्या. ते महाड रोड नाव दिलं असतं तर आम्हाला रिझर्वेशन आलं असतं. आम्हाला इथं ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या लांब पल्ल्याच्या गाड्या इथं थांबल्या असत्या. त्यावेळेला मी गीते साहेबांना इथं कोलाडला आले होते, आपल्या इंदापूरच्या तिथं स्टेशनचं एक्सपान्शन होतं. त्यावेळेला गीते साहेबांना म्हटलं, केंद्रीय मंत्री इथं आले होते, त्यांना मी म्हटलं की आमची ही मागणी द्या. मी तुम्हाला नाव घेऊन सांगितलं, त्यावेळेला ॲडव्होकेट भिसे माझ्या बरोबर होते. आम्ही महाडमधली सगळी इथं व्यापारासाठी आलेली राजस्थानमधली मंडळी आहेत, मारवाडी समाजाची मंडळी आहेत, पटेल समाजाची मंडळी आहेत, ह्या सगळ्यांना घेऊन गेलो. ते मला म्हटले नितीन ह्यांना घेऊन ते दिल्लीला आहे. अहो दिल्लीला जर आम्ही यायचं तर तुम्हाला दिल्लीला का पाठवलं? बरं ठीक आहे तुमचा मुद्दा लक्षात आला. इतरही मंडळींना आपण बोलण्याची संधी देऊ. येऊया. एक मिनिट हे जरा 2 मिनिट माझा मुद्दा असा आहे, माझा मुद्दा असा आहे, जरा ऐका ना, मी बोलतो ना, ऐका. महत्वाचा विषय आहे महाडकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. परवा अलिबागला जे गीते साहेब हसले महाडकरांवर फॉर्म भरल्यानंतर, एका तुमच्या सगळ्या पुढे यांनी विचारलं की तुम्ही पुरामध्ये काम नाही केलं, ते हसले 2 जण. तो जयंत पाटील तो सांगतो, तो माणूस हसलेल्या माणसाला हा महाडकर कधी माफ करणार नाही. ज्या रात्री 2 वाजता आम्ही घराला बघत होतो तेव्हा आमचं पाणी चढत होतं आणि हा माणूस फदावता हसतोय. याला महाडकर कधी माफ करणार नाही. 7 तारखेला आणि येणाऱ्या निकालामध्ये त्याला महाडची आमची सगुबाई रडवेल, कारण त्याने आम्हाला हसून साथ दिलेला आहे की महाडकर हसतोय. अरे तू खासदार आहेस, महाडकर दिलेले आहेत. अरे तू महाडकर एवढं पाणी असताना लोक मुलं बुडली असतील, एका शब्द न्याय मदत केली, करू नकोस, पण हसतोयस. अरे तुझ्यासारख्या माणसाने, जबाबदारी माणसाने दात काढणे. आणि त्याच्याबाजू शकपक्षाचा तो जयंत पाटील, त्याचा जन्म कधी महाड शहरामध्ये एक पण नगरसेवक दिला नाही, तो पण हसतोय महाडकरांवर. हा महत्वाचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मी येतो. मी काय म्हणतो, निष्क्रिय आपण एकमेकाचा आदर राखूया. अरे कार्य नको. निष्क्रिय खासदार म्हणून त्यांचा उल्लेख होतोय, त्याबद्दल मी बोलत नाही. पण सक्रिय खासदार जे आहेत त्यांनी या एमआयडीसी मध्ये ज्या कंपन्या आणलेल्या आहेत, असं लोक जर म्हणत असतील तर एमआयडीसी कंपन्यामध्ये आमच्या स्थानिक लोकांना किती रोजगार मिळाला हे आम्हाला दाखवून द्यावं. आज आमची मुलं सुशिक्षित आहे, बेरोजगारी आहेत, त्यांना मुंबई सुरत पर्यंत जावं लागतं. आणि जर आमचे खासदार जर म्हणत असतील निष्क्रिय खासदार आहेत, तर सक्रिय खासदारांनी नेमकं केलं काय, हा महत्वाचा मुद्दा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? यांना 6 टर्म करता आला नाही, त्यांना 5 टर्मही करता, त्यांना 1 टर्म करता आला नाही. तुम्ही निष्क्रिय ठरवलात ना, मग आता ते सक्रिय का निष्क्रिय होतील ते बघतील. पण तुम्ही सक्रिय आहात ना, तुम्ही काय केलं ते आम्हाला दाखवा ना. ठीक आहे. बोला. पहिली गोष्ट, सायलीताई या ठिकाणी आहेत, ज्या खासदारांचा आपण सांगताय तटकरे साहेबांनी विकास केला, गीते साहेबांचा प्रश्न घेताय. तटकरे साहेबांनी रायगड जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांना एवढे वर्ष लागले, एवढी मंत्रिपदं भोगावी लागली आणि त्यांना विकास करताना स्वतःची सर्जरी त्यांना मुंबईला जाऊन करायला लागली. हा त्यांनी रायगडचा विकास केलाय का? हा प्रश्नाची उत्तरं द्या त्यांनी आम्हाला. तुम्ही आपापसात भांडताय, आम्ही वंचित समोर जातोय, यांचं चारित्र्य हेच दोघं एकमेकांचं हनन करतायत. त्यामुळे संधी वंचितला द्या, वंचित तुम्हाला एकदम पारदर्शक रायगड जिल्ह्याचा विकास करून दाखवेल. पुण्याची सर्जरी पुण्यात होते बरं का, बारामतीची सर्जरी बारामतीत होते, पण इथली सर्जरी अजिबात होत नाही. कारण की स्वतः उदाहरण सांगतो, तटकरे साहेब ज्या रोहामध्ये राहतात त्या रोहातलं एकदा आरोग्य उपजिल्हा रुग्णालय जाऊन बघा आणि मग तुम्ही सांगा. ही ज्वलंत समस्या आहे, गंभीर समस्या, त्यावरती उत्तर घेतो. बोला. एकच मिनिटात. आमच्या माजी नगर अध्यक्षांनी जे काय आरोप केले, गीते साहेब पुरामध्ये महाडकरांना भेटायला आले होते का नव्हते, हा समोर बरोबर आहे. एक बात, त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं. महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून महाडकरांना पुरामध्ये एनडीआरएफच्या निकषाच्या तिप्पट जाऊन मदत केली, अशी भाषणं त्या वेळच्या मंत्री आदित्यताई तटकरे, खासदार सुनील तटकरे यांनी जाहीरपणे केले. उद्धव साहेबांनी एनडीआरएफचे निकष बदलत एनडीआरएफच्या निकषाच्या तिप्पट निधी दिला, म्हणून महाडकरांना
त्यावेळेला या पुराच्या समस्येमधनं बाहेर येण्यासाठी मदत झाली. यावेळेला प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपयाची आर्थिक मदत तातडीची, प्रत्येक कमर्शियल आस्थापना जिथे जिथे होती तिथे तिथे 50,000 रुपयाची मदत त्यावेळेला प्रत्येकाला मिळालेली आहे. आणि आमचे मित्र पावले साहेब त्यावेळेला गीते साहेबांबरोबर मार्केटमध्ये सगळीकडे फिरलेले आहेत. खरं बोलायची धानत दाखवावी की गीते साहेब आले होते का नव्हते. ठीक आहे, चला उत्तर द्या तुम्ही, द्या ना. आम्ही तुम्हाला वेळ दिला, 2-3 सहकार्याने देतो वेळ मी. या ठिकाणी ज्यांची सत्ता आहे, खासदार साहेब ज्या सत्तेबरोबर गेले त्यांच्यासाठी अनेक प्रश्न आहेत. या रायगड जिल्ह्यापुरता विचार करायचं झालं तर त्यांच्यासाठी अनेक प्रश्न आहेत. आज संपूर्ण रायगड आणि कोकणमध्ये ज्या विषारी कंपन्या येत आहेत, जे रासायनिक घातक अत्यंत असं कोकणाला वरदान यांनी ठरवून दिलेलं आहे, असे घातक कारखाने या ठिकाणी येत आहेत. त्या घातक कारखान्यांमध्ये कित्येक वेळेला स्फोट झाले, महाड MIDC मध्ये झाले, संपूर्ण कोकणामध्ये झाले. पण त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येईल याच्याविषयी खासदारांना काही कुटुंबात आपलं व्यक्त करायला स्थानिक लोकांच्या प्रश्नांमधून किंवा स्थानिक राजकारणामधून त्यांना वेळ मिळाला. मला सांगा देशमुख साहेब, हे उद्योग केव्हा आले? हे उद्योग कोणाच्या कारकिर्दीत आले? इथे हे उद्योग जरी आलेले असले तरी साहेब सातत्याने या ठिकाणी नवीन कंपन्या येत आहेत. मागच्या वेळेला खासदार साहेब खासदार नसताना त्यांनी जाहीर केलं होतं, याच्या पुढे स्टेट गव्हर्नमेंटच्या वतीने त्यांनी सांगितलं होतं की याच्या पुढे कोकणात कुठल्याही पद्धतीचे रासायनिक कारखाने येणार नाहीत. मग कोणाचं पाप येते? हे जर पाप ते त्याच सरकारमध्ये पूर्वी होते, आता ज्यांच्या बरोबर गेले त्यांच्या बरोबर तरी त्या चुकीची दुरुस्ती करायला पाहिजे. दुसरा ज्वलंत प्रश्न मित्रांनो, मला आज खंत ह्याची वाटते किंवा गंमत ह्याची वाटते की कालपर्यंत गीते साहेबांना 6 वेळा खासदार म्हणून तुम्ही त्यांचे झेंडे खांद्यावरती घेतलेत. राजकीय समीकरण बदलल्यानंतर तुम्ही आज त्यांच्या विरुद्ध वाटेल ते अपशब्द बोलायला लागलात. हरकत नाही, परंतु माझा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ला ही तुमची आणि आमची अस्मिता आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आमचा किल्ला रायगड म्हणून आहे, त्या रायगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता हा केंद्र सरकारने त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग जाहीर केला. आज तिथं जायला जागा नाहीये साहेब. पावसाळ्यात तोंडावर आला. खासदार साहेबांना स्थानिक राजकारणातून त्या प्रश्नाकडे बघायला वेळ मिळत नाही. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करोडो रुपये रायगडला खर्च झाले. तुम्ही आणि आम्ही आरोप करणारे तेच आहोत. फक्त प्रत्यक्षात चुना लावला, पण केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या रायगडकडे पाहायला आज खासदार साहेबांना वेळ नाही. आज या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर मी असं म्हणेन की गेले 5 वर्ष तटकरे साहेब खासदार होते, त्यांची मुलगी पालकमंत्री होती, त्यांचा मुलगा आमदार होता. सर्व रायगड जिल्ह्याची जी काही यंत्रणा होती ती त्यांच्या कुटुंबाकडे होती. असं असताना आज महाड सारख्या शहराला 1 दिवस अडकून पाणी पुरवठा होतो. कुठल्याही प्रकारची नवीन धरणं झाली नाही, शिक्षण संस्था झाली नाही, वैद्यकीय झालेला रोड, सर्वच प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर हे प्रश्न का निर्माण झाले, त्यांनी का लक्ष दिले नाहीत, हा आमचा मुद्दा आहे. तुमचा प्रश्न आहे. थेट सवाल आहे. चला, पुरात कोण फिरलं, कोणाबरोबर फिरलं, काय पाणी हा मुद्दा नाही आहे. त्यांनी तो मुद्दा मांडला ना, ऐकले मुद्दा त्यांनी मांडला. पाणी नाही, अमुक नाही. अहो, सत्तेत 15 वर्ष तेच आहेत आणि पाणी नाही म्हणतात. महानगरपालिका सत्ता त्यांचीच आहे आणि त्यांचा नगरसेवक पाणी नाही. एक मिनिट, आपण आता या ठिकाणी मगाशी प्रश्न विचारला की खासदारांनी या ठिकाणी 5 कामं कुठली केली म्हणून या संदर्भात जरा 1 मिनिट, 5 कामं कुठली केली म्हणून तुम्ही प्रश्न विचारलात. त्या संदर्भात आमचे पावले यांनी सगळ्यांनी सांगितलं. पण त्याच्यातला अत्यंत मूलभूत प्रश्न असा महत्वाचा आहे, तुम्हाला लक्षात घ्या, की जो ह्यांना माहिती नाहीये. मी परवाच्या दिवशी तुमच्या तुडीलच्या सभेमध्ये ते स्वतः खासदार तटकरे साहेबांच्या तोंडात ऐकलं आणि मला पल्लवकरांनी सांगितलं. मुळामध्ये गीते साहेब ही 9व्या वेळाला ही निवडणूक लढवत आहेत. बरोबर आहे, लढवत आहेत सांगितलंय मी. कशाला बोलताय? तुमचा विषय तुम्ही मांडा ना. हा अगदी. तर ह्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये कामं आणली. त्याच्यामध्ये महत्वाचं काम म्हणजे जे हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये इथे कोण काही बोललं, युनानी हॉस्पिटल
जे महाराष्ट्रामध्ये मंजूर झालं होतं, जे अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी आहे, की ज्याच्यामध्ये 200 कॉटचं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटल ह्या महाड रायगड जिल्ह्यामधली मुस्लिम समाज ठराविक जण सगळे मातब्बर खासदारांकडे जाऊन त्यांनी विनंती केली आणि ते दुसरीकडे जात होतं, ते त्या ठिकाणी मस्यामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये आणलं आणि त्या मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळालं. ह्याच्यापेक्षा महत्वाचं काम आणखीन करायला काय पाहिजे? दुसरं निधीच्या नाही काका, बेसिक प्रश्न आहे बघा. आरोग्य व्यवस्था मूलभूत प्रश्न आहे की नाही. तुमच्याकडच्या रुग्णांना बाहेर जावं लागतं उपचारासाठी, इथं उपचार होत नाही. नवीन काम केल्याच्या विकासाचं काम युनानी आणि ते सुद्धा मुस्लिम समाजाच्या मुलांना उर्दू भाषेमध्ये असणार. दुसरं साहेब सांगतो जरा, या नगरपालिकेला पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये आता सांगितलं, ह्या नगरपालिकेला 150 वर्ष पूर्ण झाली. काम करणारे इथे नगरसेवक बरेच आहेत, नगराध्यक्ष आहेत, या ठिकाणी उपनगराध्यक्ष आहेत. ह्या नगरपालिकेचं बजेट आहे 7 कोटीचं आणि आत्ताच्या आर्थिक बजेटमध्ये 162 कोटी 50 लाख रुपये लोकसम्राट आपले तुम्हाला सांगतो भरत गोगाल यांनी या ठिकाणी आणले. हे पैसे विकासाचेच आहेत ना. इथे असणाऱ्या वीरेश्वर तळ्याचं जे जागृत देवस्थान आहे त्यासाठी आणलेत आणि अख्ख्या महाड तालुक्यामध्ये जवळजवळ 2,500 कोटीचा निधी आमच्या आयुष्यात कधी निधी बघितला नाही आम्ही. बोला. निष्क्रिय गीते साहेबांचं एवढं ओझं घेऊन येत आहेत आणि सांगतायत, हे जेवढी मंडळी समोरची बोलते ना, हे सगळी गेल्या वेळेला तटकरे साहेबांचा प्रचार करत होते. 35 वर्ष तटकरे आणि हे जे बोलतात ना, हे तटकरे साहेबांच्या हेलिकॉप्टरमध्ये फिरायचे. आणि वस्तुस्थिती अशी आहे, त्यांना संपूर्ण माहिती आहे की गीते साहेब अतिशय निष्क्रिय माणूस आहे. 32 वर्षामध्ये माझा एक साधा प्रश्न आहे त्यांना, 32 वर्ष खासदार राहिले या मतदारसंघामध्ये, किंबहुना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कधी कार्यालय उभं केला? समस्या सोडवण्यासाठी कधी एखादा कागद घेऊन एखादा समस्या सोडवण्यासाठी गेला? कधी ते तिथे उभे राहिले? मी काय म्हणतो महोदय, त्यांनी नाही केलं. पाण्याचा प्रश्न तुमच्याकडे अजूनही सुटलेला नाहीये, अनेक गावं तहानलेली आहेत. जलजीवनच्या माध्यमातून आरोग्य 200 खाटांचं महाडमध्ये हॉस्पिटल मंजूर झालंय. महाविकास आघाडी केव्हा सुरू होणार? आता लगेच काम सुरू आहे. केंबुर्लीला त्याच्या जागेचं पाणी झालेलं आहे. कोविड ज्या वेळेला महाडमध्ये कोविडचं संपूर्ण राज्यात कोविडचं होतं, त्यावेळेला कोविडला एकही पेशंट महाडमधनं कुठे गेला नाही, सगळे महाडमध्ये होते. आरोग्य व्यवस्था चांगली नसेल तर कोविड जाईल कसा? आजही तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, तिथे चांगल्या प्रकारची सुविधा मिळते दादा, आजही मिळते. ते म्हणतात सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारची सुविधा मिळते. येतो. युनानी हॉस्पिटलचा जे प्रश्न आलेला आहे, युनानी प्रश्नाचा तुमचा हॉस्पिटलचा आला आहे. त्यांनी सांगितलं आमच्या मित्रांनी की आमच्याकडे डॉक्टर नाही आहे, पण युनानी जे आहे ते निव्वळ अल्पसंख्याकांच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी साहेबांनी मंजूर करून आलेलं आहे. जेव्हा रायगड डिस्ट्रिक्ट किंवा रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कोकणात जे मुस्लिम समाज आहे, ते मसला समाज जे आहे ते मुस्लिम समाज कशासाठी पाठीशी आहे? साहेबांनी बऱ्याच कामं केले मुस्लिम समाजासाठी आणि आज एवढं मुस्लिम समाजासाठी या युनानी कॉलेज आणून गेलोय की इथे आमची मुलं घडतील, तेव्हा आमच्या पुढे उन्नती होईल. आणि ह्यांना प्रश्न विचारायचा आहे की 30 वर्ष सुरू आहे का? इथलं हॉस्पिटल सुस्थितीत आहे का? हो, आहे. मसल्यामध्ये सरकारी हॉस्पिटल इथलं सरकारी हॉस्पिटल माझ्या मित्रांना कदाचित माहिती नसेल, त्यांनी जर का रेकॉर्ड काढलं तर महाडच्या RH मध्ये ऍव्हरेज महिन्याला 100 ऑपरेशन झालेले आहेत, किमान 100. आता 10-15 दिवसापूर्वी त्या डॉक्टरची बदली झाली, दुसरे डॉक्टर येत आहेत, पण तोपर्यंतचा कालावधी होता खचाखच भरला आणि हे ऑन रेकॉर्ड आहे. बरं, दुसरा विषय असा की त्यांनी तो मुद्दा काढला पाण्याचा. मुळामध्ये जे समोरचे आरोप करणारे लोक आहेत, गेली 20-25 वर्ष महाड नगरपालिकेची सत्ताच त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडनं पाण्याचा कुर्ल्याचा एकमेव सोर्स तो अतिशय जुना, त्याच्या पलीकडे ह्यांना काय करता आलं नाही. त्यानंतर आत्ताचा विषय मी सांगतो, एकच मुद्दा बोलतो. दोन मुद्दे येतो. मी तुम्हाला वेळ देणार तुम्हाला वेळ देतो. यांनी जे काय विकास कामांचे दावे केले, राज्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा आज जर कुठला चालू असेल तर तो प्रशासकीय मान्यता घोटाळा आहे. हे राज्य सरकार कामांना प्रशासकीय मान्यता देते,
टोकन प्रोव्हिजन देतंय. यांना माहिती आहे महाराष्ट्रातली जनता आहे, यांना सत्तेतनं पाय उतार करणार आहे. येणारं सरकार यांचं कर्ज चुकवेल. हे जे काही कामं करतायत किंवा कामं केल्याची दाखवतायत, याच्यामध्ये कुठल्याही कामांना हे निधी देत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड डिव्हिजननी 300 कोटी रुपयाची डिमांड केली होती. मार्च एंडला 8 कोटी रुपये दिले. आरोग्य व्यवस्था झोपलेली आहे. डॉक्टर नाहीत, सरकारी कर्मचारी नाहीत, एकही पीएससी चालू नाही. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असणाऱ्या हॉस्पिटलला गेले 6 महिने डॉक्टर नाही. मी तुम्हाला वेळ देणार. मी तुमच्याकडे येतो वेळ देतो. मी सामान्यांचे बरं मुद्दा घ्या, थोडक्यात घ्या. मुद्दा घ्या. ऐका हे तटकरे तटकरे साहेब, ओ साहेब ऐका तटकरे साहेब केंद्रामध्ये काँग्रेस सोबत पण सत्तेमध्ये होते. त्याच्यानंतर उद्धव साहेबांसोबत देखील सत्तेमध्ये होते. आता ते पुन्हा भाजप सोबत सत्तेमध्ये आहेत. त्यांना विकास करता आला नाही रायगडचा, आणि ते या ठिकाणी येऊन रायगडच्या जनतेचा हसू करण्यासाठी आलेले आहे. बोला दादा, काय प्रश्न आहे आपला? मी एकेकाळचा काँग्रेसचा कार्यकर्ता, आज शिवसेनेचा नगरसेवक आहे. मी शिवसेनेचे 10 पोरं घेऊन काँग्रेस आमच्या गिट्टी साहेब जे मिनिस्टर होते शिवसेनेचे, त्यांच्यावर गेलो. 10 पोरांना नोकऱ्या मारतात. ते म्हणले मी नोकऱ्यातून एक अर्थ बघू काय, अशी मला कोण बोले? शिवसेनेचे मिनिस्टर गिट्टी साहेब. मी 10 पोरं शिवसेनेची घेऊन गेलो नोकऱ्या न करता. मी काय नोकऱ्या शोधू काय, असं मला उत्तर मिळालं एक नगरसेवकाला. कोणी उत्तर दिलं? गिट्टे साहेबांनी उत्तर दिलं होतं. बरं, अशी तुमची तक्रार आहे. बरं येतो. मला सांगा, पत्रकार म्हणून तुमचं मत व्यक्त करा. आतापर्यंत जे वेगवेगळे मुद्दे उपस्थित झाले, हे प्रश्न न सोडवण्या पाठीमागचं नेमकं पाप कोणाचं? कोण जबाबदार आहे? महाड पोलादपूर हा विधानसभा मतदारसंघ होता आणि तो रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला जोडलेला होता. 2009 पासून पुनर्रचित रायगड लोकसभा मतदारसंघ तयार झाला. 2009च्या आधीचा कुलाबा, नंतरचा रायगड, आधीचा रत्नागिरी. त्यातले हे सगळे जे आमचे कार्यकर्ते आहेत हे गीते साहेबांची पालखी वाहत होते. हे गोष्ट आहे बरोबर ना. या लोकांनी रत्नागिरीतनं त्यांना 4 वेळा निवडून आणलं. ऐका, रत्नागिरीतनं त्यांना 4 वेळा निवडून आणलं आणि रायगड जे लोकसभा मतदारसंघ तयार झाला तेव्हा यांनी आणखी 2 वेळा निवडून आणलं. ही फॅक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ हा लोकसभा मतदारसंघ गीते 30 वर्ष निवडून नाही आले, ते 22.5 वर्ष निवडून आले. 22.5 वर्ष कसे वर्ष निवडून आले. त्याच्यामध्ये त्यांना ज्या काही प्रश्न सोडवायचे होते, मुळात त्यांना निवडून आणणारे जनतेला सभागृह, त्याच्यानंतर रस्ते, अंतर्गत रस्ते, ज्या रस्त्यांचं ज्या कामांची जी मागणी पूर्ण करण्याची ताकद झडपी सदस्यांकडे होती, आमदारांकडे होती, तुमच्या नगरसेवकांकडे होती, ती कामं केंद्रीय मंत्र्यांकडे मागितली गेली. आजही तोच गुन्हा केला जातोय. आजच्या खासदारांकडे सुद्धा तीच मागणी होते. आता तटकरे साहेबांकडे, मी हे तटस्थपणे बोलतोय, ही तीच मागणी होते. आणि मग काय होतं की देशाचे जे प्रश्न करायचे असतात ते सुटत नाहीत. म्हणजे लोकसभेचा उमेदवार, लोकसभेचा खासदार हा केंद्राचा जेव्हा प्रतिनिधी होतो तेव्हा त्याला प्रश्न जे सोडवायचे असतात ते देशाचे सोडवायचे असतात. बरोबर. अजून आम्हाला हे कळलंच नाही. आम्ही आमच्या आमदाराशी जेवढं हक्काने मांडतो ना तेवढंच आम्ही आमच्या खासदाराशी हक्काने मांडतो. हे आपलं प्रेम आहे त्यांच्यावर. बरं, ठीक आहे. आला मुद्दा लक्षात आला दादा, मुद्दा लक्षात आला. मी एक प्रश्न विचारतो. या रायगड जिल्ह्यातल्या रायगड लोकसभेतला महाड विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये अतिशय संवेदनशील लोकांच्या जीवनाशी निगडीत जर कुठला प्रश्न असेल तो पाण्याचा. जे जलविद्युत प्रकल्प, काय जलविद्युत प्रकल्प असेल, कुंभे जलविद्युत प्रकल्प असतील, महाड तालुक्यातले आधी जे खासदार साहेब त्यावेळेला मंत्री होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, राज्यामध्ये, त्यावेळेला त्यांची चौकशी लागली आणि ते प्रकल्प अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. कोट्यावधी रुपये, हजारो कोटी रुपये खर्च झाले. ते प्रकल्प जर गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते, सत्तेमध्ये महाराष्ट्राच्या ते होते, केंद्रामध्ये खासदार होते,
त्यांनी ह्या प्रश्नावरती किती वेळा लोकसभेमध्ये आवाज उठवला. हा आवाज जर उठवला असता तर हे मूलभूत प्रश्न पाण्याचे आज इथे मिटले असते. उत्तर घेतो. माझा मुद्दा असा आहे, आता गीते साहेबांवर आणि तटकरे साहेबांवर दोन्हीकडून आरोप होत आहेत, पण माझं असं म्हणणं आहे गीते साहेब आहेत एकदम स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहेत. आणि जर तटकरे साहेबांकडे बघायला गेलो तर आज किरीट सोमय्या असतील, फडणवीस असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, पीएम असतील, पंतप्रधान मोदी साहेब असतील, यांनी भर सभेमध्ये सिंचन घोटाळा जो केलेला आहे 70,000 कोटीचा, आणि त्या 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा केला तर त्यांना आम्ही जेलमध्ये टाकणार असं जेव्हा जाहीर सभेमध्ये सांगितलं, त्यांनी बैलगाडी आणली होती. त्याच्यानंतर 4 दिवसामध्ये 4 दिवशी बैलगाडीवर पुरावे आणले होते. आणि त्यानंतर 4 दिवसांनी अजितदादा आणि तटकरे साहेबांनी भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये प्रवेश केला. मग आम्ही स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार पाहिजे म्हणून आम्हाला गीते साहेबांना निवडून आणायचं. बरं ठीक. मला एवढंच बोलायचं आहे आज या माध्यमातून की तुम्ही जर सेक्युलरिझम आणि म्हणजे ओबीसी वगैरे मुस्लिमच्यासाठी जर काय एक मोठा प्रश्न उचलत असाल ना, तर आजपर्यंत महाडमध्ये मुस्लिम समाजासाठी काय झालं, एक साधा हॉल पण तुम्ही बनवू शकत नाही. एवढे जर काँग्रेसवाले आणि तुम्ही महाआघाडीवाले एवढे जर मुसलमानांच्या जर टच मध्ये होतात ना, तर एकच मुद्दा होता, आम्हाला समाज हॉल काना आला, तो आम्हाला सुनील तटकरे, एकनाथजी शिंदे आणि आमदार भरत शेव यांनी दिलेला आहे. सामान्यांचे प्रश्न घेऊ. मी येतो. सामान्यांचे प्रश्न मी काय म्हणतो, गेली 35 वर्ष या 2 खासदारांमध्ये खो खोचा गेम चालू आहे. हा खो खोचा गेम कधी बंद होणार? माझं म्हणणं आहे की सर्वसामान्य संधी देणार की नाही, म्हणून इथल्या जनतेला आमची विनंती आहे की पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीने महिला राज्य आणण्याचं काम या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. मला सामान्याने बोला प्रश्न काय. पहिल्यांदा एक या बाजूची मंडळी आणि त्या बाजूची मंडळी हे एक आर्थिक दुःख आहे, कारण 6 टर्म ज्या आनंद गीतेंना निवडून दिलं आज ते विरोधात बोलतायत. त्यांची नैतिक जबाबदारी नाहीये हे आपण प्रमाणे मानतो. कारण का, माणूस 1 वेळा चुकतो, 2 वेळा चुकतो, 3 वेळा चुकतो, 6 वेळा चुकत नाही. जी विरोधात होती आज ते आनंद गीतेंच्या बाजूने बोलत आहेत. त्या वेळेला आनंद गीते त्यांनाही दिसले नाहीत. हा तसं जर बोलायला गेला तर रायगड मतदारसंघातील दुर्दैवी बाब आहे. राहिला दुसरा विषय, हे सगळे जण म्हणतात विकास आम्ही केला, ते म्हणतात विकास आम्ही केला. मला सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना ह्या नेते मंडळींना विचारायचं आहे की विकास म्हणजे काय याचा अर्थ तरी तुम्ही सांगा, की विकास काय याचा अर्थ सांगा. की तुम्ही रस्ते बनवले पावसाळ्यापूर्वी आणि ते पावसाळ्यानंतर निघून गेले म्हणजे याचा विकास? धरणं तशीच राहिली, हा विकास? आज दवाखान्यांची अवस्था बिकट आहे, हा विकास आहे का? तुम्ही विकासाच्या नावावरती आज जे बोलत आहात, कोणता विकास आणि विकास म्हणजे काय याचा अर्थ मला सांगावा. आज चॅलेंज आहे माझा तुमच्या समोर, लावा बूम त्यांच्या पुढे. ठीक आहे. मतदाराचा प्रश्न आहे. मला या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच पदाधिकारी आहेत, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. मला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की मागच्या वर्षी जगातली सगळ्यात मोठी कंपनी ही माणगाव तालुक्यामध्ये स्थित आहे, पॉस्को इंडस्ट्री, आणि गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्यात मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्या आंदोलनामध्ये ही कंपनी 15 दिवस बंद होती. मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की हे आंदोलन नक्की कशासाठी होतं? हे स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी होतं? हे आंदोलन स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी होतं की त्या कंपनीमध्ये निघलं जाणारं हे भंगारासाठी होतं? कारण त्या ठिकाणी असणारं पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी हस्तक झालं होतं आणि त्या ठिकाणी 15 दिवस कंपनी बंद पडून देखील जर माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना जर न्याय मिळत नसेल, तिथं रोजगार मिळत नसेल, तर तो खासदार आम्हाला कशाला हवाय? ठीक आहे ना. मी बोललो ना, तुमचे 2 मुद्दे घेतले. मला एक सांगा काय कसं होतंय. ते म्हणताय पूर्वी तुम्ही त्यांचा प्रचार करत होते, मग हे म्हणतात पूर्वी तुम्ही यांचा प्रचार करत होते. होय ना. हा सासर माहेर गोंधळ झालाय का तुमचा? पूर्वाश्रमीची आत्ताची असं जर आपण म्हणतो घरातल्या मुलीच्या बाबतीत, तसं काही झालंय का? तसं काही झालेलं नाही. मुळामध्ये ज्यांना बाळासाहेबांचे विचार पेलवले नाहीत, मी गीते साहेबांना थेट विचारेन की मुळात तुम्हीच म्हसळ्याच्या सभेमध्ये बोलला होतात की शरद पवार साहेब हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, आणि त्याच मोरब्याच्या सभेत तुम्ही पालघाऱ्या घालून
तुम्ही पवार साहेबांना बोलवता तुमच्या प्रचारासाठी. आता नीतिमत्ता कुणाची ढासळली ते त्यांनी त्यांचं समजावं. मुळामध्ये विषय असा आहे की जे बाळासाहेबांचे विचार आहेत ते बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत. आणि त्यांनी जो पाण्याचा प्रश्न मांडला, मुळामध्ये एक विषय लक्षात घ्या. जल मिशनच्या माध्यमातून, केंद्राच्या माध्यमातून, माननीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी एक गाव, एक खेड, एक वस्ती दाखवावी की जिथं जल मिशनचं काम सुरू नाही म्हणून, नाहीतर जलजीवनचं काम सुरू नाही म्हणून यांनी एक गाव दाखवावं. गाव टँकर मुक्त झालं. काम चालू आहेत. जवळपास येणाऱ्या पुढच्या पावसाळ्यामध्ये सगळं रायगड जिल्हा हा टँकर मुक्त झालेला. टँकर मुक्त झाला असेल असं म्हणतायत. येतो मी, देणार ना, वेळ देणार. दादांत खोटं बोलतायत. एक, पहिला, जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. महानगरपालिका 1 दिवसाआड पाणी देते. दुसरा भाग, जलजीवन मिशन 2019ला उद्धव साहेबांनी राज्याचा शेअर भरल्यानंतर जलजीवन मिशन राज्यभरामध्ये ऍक्टिव्हेट झालंय. यांचा काय संबंध त्याच्यामध्ये? काही संबंध नाही. दुसरं, जे ते म्हणतात मसळ्याच्या सभेमध्ये गीते साहेब काय बोलले, हे जे बोलले होते, कसा बसू मी मांडीला लावून, आणि मग त्यांच्या बरोबर 2.5 वर्ष संसार करताय, त्याचं काय? एक मिनिट, महत्वाचा मुद्दा आहे. हे 2 मिनिट, हे धनंजय देशमुख आहेत ना, गीते साहेबांचे प्रप्र, जे आता असे एक नौटंकी करून सांगतायत, ते नौटंकी यांच्या जन्मातच आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला सांगतो, यांनी सांगितलं तटकरे साहेबांनी विकास केलेला दाखवावा. गेल्या 6 महिन्याच्या अवधी यांना तटकरे साहेबांनी 1 कोटीचे पत्र तटकरे साहेबांकडे घेण्यासाठी पायघाड्याने लोटांगण घातले. करंजाडी सुतारवाडी 10 लाखाचा रस्ता, हे निधीचं पत्र ह्यांना दिलं. मी तालुका अध्यक्ष म्हणून सांगतोय, अशी यादी 1 कोटीच्या वरची पत्र, 1 कोटीच्या वरचा निधी तटकरे साहेबांच्या माध्यमातून निधीचे पत्र हे धनंजय देशमुखांनी घेतला. आणि इकडून इकडं यांचा कायमचा संसार. तटकरे साहेबांना आरोप करायला यांची पात्रता नाही. मी विषय असं म्हणतो की 2021 मध्ये ही जी आपली सगळी जनता जी आहे ती केवळ यांचा पुनर्जन्म आहे. आणि त्या 2021चा जर आम्हाला क्षण आठवला तर त्या क्षणामध्ये आम्ही कसे जगलो ते आमचं आम्हाला माहिती आहे. पण त्या क्षणामध्ये माननीय तटकरे साहेबांनी आणि बरसट गोगोलीने आम्हाला ह्या वेळेला सपोर्ट केला. त्यावेळेला अतिशय वाईट परिस्थिती आमची होती. त्या वेळेला हे गीते साहेब होते कुठे, हे तर ह्या प्रश्न उत्तर मला पाहिजे. धनंजय देशमुख साहेब, या ठिकाणी प्रश्न असा माझा, प्रचाराचा जो स्तर आहे हा स्तर अत्यंत खालवत चाललेला आहे. आणि हा प्रचाराचा स्तर एक लक्षात घ्या, गेले अनेक वर्ष 1970 साली झाल्या दंगलीनंतर आजपर्यंत महाडमध्ये कुठल्याही प्रकारचं सलोखा ठेवण्याचं काम, मग तो मुस्लिम समाज असेल, हिंदू असेल, दलित असतील, यांच्यामध्ये अत्यंत सलोखा ठेवण्याचं काम या ठिकाणी आतापर्यंत केलं जात आहे. आणि आता जो प्रकार चालू आहे, परवाची सभा बघितल्यानंतर ह्या जातीयतेमध्ये सलोखा बिघडल कसा, अशा प्रकारचं विषादी विष पेरायचं काम सध्या या ठिकाणी चालू आहे. कोण करतंय? आता सांगतो ना, ज्यांनी गीते करतात त्यांनीच करते. त्यांनी मगाशी आता पावलेनी सांगितलं, ऐकून घ्या. मुद्दा लक्षात आला मला. जे आरोप झाले, मी तुमच्याकडे येतो. मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी जे काही सांगितलं ते आयुष्यभर ह्या बाजूला होते, आता तिकडे गेलेत म्हणून नीतिमत्तेच्या गोष्टी करतायत. त्यांनी हीच गोष्ट रात्री 9 वाजता बोलून दाखवावी. जाऊ द्यावं, सोडून द्या. आता मी जे सांगतोय ना ते ऐका. रात्री 9 वाजता हे निलेश महाडिक जे बोलतात ना, रात्री 9 वाजता काय फरक पडतो? ज्या तटकरे साहेबांनी पण रात्री 9 वाजता आकाशवाणी झाली ना, ती एकदाच झाली रेकॉर्डिंग मध्ये बघा. रात्री 9 वाजता फरक पडतो. आता तटकरे साहेबांचं जे काही हे म्हणतायत ना, तटकरे साहेबांनी मागच्या निवडणुकीमध्ये भाषणात सांगितलेलं, मी खासदार झालो, 33% निधी माणिकराव तुमचा, 33% निधी जयंतराव तुमचा, आणि मग माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. दाखवून द्यावी त्यांनी 33% काँग्रेस पक्षाला दिलेला निधी जिल्ह्याभरातला. दाखवून द्यावी त्यांनी शेका पक्षाला दिलेला निधी. 1ही रुपया दिला नाही. कुठलंही आश्वासन मागच्या निवडणुकीत दिलेलं
पूर्ण केलेलं नाही. तटकरे साहेब म्हणजे भूलभुलई आहे, नुसत्या पोकळ गप्पा, काहीही काम नाही. त्याच्यामुळे खासदारकीचा निधी ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. 2014 पूर्वी मोदीजी सत्तेत यायच्या अगोदर ह्यांना 70 रुपयाचं पेट्रोल महाग वाटत होतं. आज 107 रुपये पेट्रोल झालंय तरी ह्यांना महाग वाटत नाही. आज सिंचन घोटाळ्याचा ज्यांच्यावर आरोप नरेंद्र मोदीजींनी केला त्यांना नरेंद्र मोदीजींना स्वतःच्या सत्तेसाठी ह्यांना स्वतःच्या अलायन्स मध्ये घ्यावं लागलं. माझा प्रश्न एवढाच आहे की आज नरेंद्र मोदीजींनी महागाईवर त्यावेळेस भाषणं केली ती, आज नरेंद्र मोदी महागाईवर गप्प आहेत. आज त्यांनी पेट्रोलवर गप्पा मारल्या, ते गप्प आहेत. आज त्यांनी उद्योगावर गप्पा मारल्या होत्या. 2 कोटी रोजगारांची घोषणा नरेंद्र मोदीजींनी केली ती. 2 कोटींची ह्यांनी घोषणा पूर्ण केली नाही. आज ह्यांचं आज बॅडलक इतकं घाण आहे. ते काँग्रेस ऐकून घ्या, आश्वासन पूर्ण तर केलंच नाही. जे काँग्रेस बरोबर होते आज भाजप बरोबर गेले. आज भाजप बरोबर जे गेले त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही रोजगारावर तर एकही शब्द बोलले नाहीत. तुम्हाला राजकीय संगीत खुर्ची आवडली नाही. राजकीय संगीत खुर्ची आवडली नाही आणि राजकीय संगीत खुर्ची आवडली नाही. आणि मला एक लास्टच बोलायचंय, हे काँग्रेस बरोबर होते, हे जनतेचे प्रश्न सोडू शकले नाहीत. आज उद्धव साहेबांबरोबर होते, हे करू शकले नाहीत. हे आज भाजप बरोबर आहेत, हे सोडू शकले नाहीत. आणि ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना जन्म दिला हे त्यांचे सुद्धा होऊ शकले नाहीत. एक मिनिट, शांत. थेट मुद्दा घेतोय. गीते साहेब एवढे निष्क्रिय होते की त्यांच्या आता हे जेवढे पोटतिडकीने बोलतायत ना तेवढ्या पोटतिडकीने गीते साहेबांना त्यांना 5 वर्ष शोधावे लागतं. आणि तटकरे साहेब एवढे सक्रिय आहेत की तटकरे साहेबांना त्यांच्या मुलाला आमदार करायला लागतं, त्यांच्या भावाला आमदार करायला लागतं. भविष्यामध्ये राष्ट्रवादीच्या एकही कार्यकर्त्याला तटकरे साहेब आमदार मंत्री करू शकत नाही, कारण का नातवाचा नंबर लावलेला आहे. खासदारकीचा निधी सुनील तटकरेंनी खासदारकीचा निधी योग्य पद्धतीने खर्च केला का? निश्चितच योग्य पद्धतीने खर्च केलेला आहे. गावागावातील सर्व अंतर्गत रस्ते, नळपाणी योजना यासारखी सगळीच कामं तटकरे साहेबांच्या माध्यमातून झाली. मुळात ह्या ठिकाणी टीका टिप्पणी चालू आहे, परंतु मूळ रायगडच्या जनतेला टीका टिप्पणीच्या राजकारणाशी काही महत्व नाहीये. रायगडच्या जनतेला टीका टिप्पणी करून रायगडच्या जनतेचा विकास होणार नाही. तर रायगडच्या जनतेचा विकास तेव्हाच होईल जेव्हा केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार असेल. माझा प्रश्न आहे, खासदारकीचा निधी खर्च झाला का? 100%. खासदारकीचा निधी 100% खर्च झालाय. त्याच्यासोबतच आदितीताई महिला व बालविकास मंत्री असून मंत्रिपदावर काम करत असताना अधिकचा 1000 कोटीचा निधी हा रायगडकरांना देण्याचं काम आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून केले. आणि यांचे निष्क्रिय उमेदवार गीते साहेब यांनी रायगड जिल्ह्यातील तालुक्यांची जरी नावं सांगितली ना तरी आज आम्ही त्यांना मागू. बरं ठीक आहे, बघा 3 शिंदे गट, 1 ठाकरे गट, 1 भाजपा, 1 राष्ट्रवादी, काय समीकरण बांधता? कितीचा लीड असेल तुम्हाला? 2 लाखाहून अधिकचा लीड तटकरे साहेबांना असेल, कारण का विकासाच्या मुद्द्यावर रायगडची जनता मतदान करणार आहे. तुम्ही म्हणून आजवरती गीते साहेबांना या ठिकाणी निवडून दिलं, परंतु कुणबी समाजाचा एकही प्रश्न सोडवला लीड किमान 2 लाखाच्या फरकाने खासदार पुन्हा तटकरे आणि येणाऱ्या 19व्या लोकसभेमध्ये ते मंत्री म्हणून असणार आहे. मी एक मुस्लिम समाजापासून येतोय, मी त्यांना विचारतो थेट त्या मुस्लिम समाजामध्ये 30 वर्षामध्ये त्यांनी काय केलंय, काय केलंय मुस्लिम समाजासाठी. आणि काल परवा जे मोरब्यामध्ये मीटिंग झाली होती, जितेंद्र अवॉर्डने सांगितलं त्या उर्दूमध्ये त्यांनी सांगितलं, मी त्याला स्पष्टीकरण करतोय कि मुस्लिम समाज के लोग जो है फिर मुद्दा करतोय कि मुस्लिम समाज के लोग जो है उनको आज दाल और गोश्त खाने नहीं मिल रहा, इतने गरीब है. दूसरी बात उन्होंने ये कहा है कि अगर हम मुस्लिम समाज का जो है उसका कि बिरयानी खाने के पहले मुस्लिम समाज सुबह 11 बजे उठता है, फिर 5 बजे उठता है. मैं उनको ठेठ प्रश्न कर रहा हूँ, अरे तुम जो है मुस्लिम समाज को क्यों इतना सोचने मत कर रहे हो कि मुस्लिम समाज का इतना आलसी है, कि मुस्लिम समाज का इतना बेगर्द है कि सुबह में उठने के बाद 11 बजे और 12 बजे उठता है. ठीक है. बर 3 शिंदे गट, 1 ठाकरे गट, 1 राष्ट्रवादी, 1 भाजपा, काय लीड तुमच्या डोक्यात आहे? तुम्ही सामान्य जनतेचा आवाज ऐकलात. ही लढाई निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी आहे. ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सदाचार अशी आहे.
सदाचाराचा विजय होईल, निष्ठावानाचा विजय होईल आणि तो 2 लाखाच्या फरकाने होईल. शेकापाची मतं, मुस्लिम मतं कोणाच्या बाजूने? तुम्ही देशाचा आणि राज्याचा आणि या मतदारसंघाचा कौल घ्या. इथं शेका पक्ष, कुठला समाज, कुठला पक्ष असं नाही. ही जनतेने निवडणूक हातात घेतली. रायगडची जनता ही गीते साहेबांबरोबर आहे आणि ती त्यांच्या बरोबरच राहील. मुस्लिमांची मतं, शेकापाची मतं कोणाच्या बाजूने? तटकरे साहेबांच्याच बाजूने मिळणार. हे जे सांगणारे आहेत त्यांची सगळ्यांनी 1-1 कोटीचा निधी घेतलेला आहे, ते पण आम्हालाच मतदान करणार. ठीक आहे. ते ताई बघा, निर्णायक मत आहे. मुस्लिम समाज जाणार नाही, बरोबर. ह्यांच्याकडे कामाच्या मुद्दे नाही तर मुस्लिम समाजाचा फायदा घेतात आहे. आता पहिल्या निवडणुकीचा टप्पा पार पडल्यानंतर ज्या पद्धतीने माननीय पंतप्रधान हिंदू मुस्लिम जे काय आता ध्रुवीकरण करतायत, त्या अनुषंगाने जर का तुम्ही बघितलं तर जातीचं धर्माचं राजकारण कोण करतंय हे सगळ्यांना कळतंय. आणि माहिती आहे लोकांना की मुस्लिम समाजावरती कायम या लोकांनी अन्याय केले, त्यामुळे मुस्लिम समाज कधी यांच्यासोबत जाणार नाही. बर काय 3 शिंदे, 1 ठाकरे, 1 भाजप, 1 राष्ट्रवादी, तुमच्या बाजूने कशी मतं येतील? आमच्या बाजूने ऐका, आतापर्यंत तटकरे साहेबांना ज्या आमदारांनी मदत केले त्या आमदाराची खाट तटकरे साहेबांनी पाडले. त्याच्यामुळे हे 3ही आमदार आम्हाला मदत करणार आहेत, आम्हाला संपर्क करतायत आणि आमच्या बाजूने आहेत. उरलेला भाजपचे देखील लोक आम्हाला मदत करणार आहेत, कारण का त्यांना तटकरे साहेब रायगडमध्ये नको आहेत, त्याच्यामुळे आम्हाला मदत करणार आहेत. ज्यादा हवा में उड़ने वाले लोग गिर जाते हैं. ह्यांचं आता म्हणणं होतं की मुस्लिम समाजाचं कोणीही बरोबर नाही आहे ना, मग आज का ना एक पण मुस्लिम समाजाचा बर शेवटचा प्रश्न आहे, जे मुद्दे आतापर्यंत इथे उपस्थित झाले, जे वर्षानुवर्ष सुटू शकले नाही, जर तुमचा उमेदवार निवडून येतो तर ते प्रश्न निवडून ठीक आहे. तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन काय हे समस्या सोडवण्याचा? सगळा रोड मॅप हा कायम तयार आहे. पहिला प्रायोरिटी राहील मुंबई गोवा हायवे सुस्थितीत आणायचा आणि मग तिथून पुढची सुरुवात. पहिले आपला चाकरमानी गावाला परत यायची आधी सोय करतो आणि मग त्यांच्या नोकऱ्यांची सोय करतो. हेच गीते साहेबांचं धोरण राहील. कोकणातला माणूस कोकणात राहिला पाहिजे, त्याला इथे रोजगार मिळाला पाहिजे, इथली आंब्याची शेती झाली पाहिजे, इथला मच्छीमार सुखी राहिला पाहिजे, इथली जनता इथे राहिली पाहिजे आणि कोकणाचा खऱ्या अर्थाने आश्वासन देत आहे. गणपती धक्के न खाता कोकणापर्यंत जाईल. गीते साहेब खासदार झाले की पहिलं काम जर कुठलं असेल तर मुंबई गोवा हायवे झालेला असेल. शब्द देतो सगळ्यांचा मग. त्याला शब्द दिला. ताई मला एक सांगा, तुमचा उमेदवार जर निवडून येतो तर जे प्रश्न उपस्थित झाले, तुमचा ऍक्शन प्लॅन काय ते प्रश्न सोडवण्यासाठी? आमचा उमेदवार जर आदरणीय तटकरे साहेब निवडून आले तर आम्ही या ठिकाणी कोकणच्या भूमिपुत्रांना रोजगार देण्याचा सर्वात पहिला प्रयत्न आम्ही करू. त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये सर्वच इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, जसं की शिक्षण, आरोग्य, रस्ते, वाहतूक, या सगळ्या सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करू. त्यासोबत हे जर म्हणतात की तुम्ही काय करणार, मुळात ह्यांनी 30 वर्षात काय केलं हे ह्यांनी दाखवा. 5 वर्षात तटकरे साहेबांनी जी कामं केली ती ह्यांच्यापेक्षा 30 वर्षात ह्यांनी जेवढी केलेली आहेत त्याच्या 1000 पट कामं या आदरणीय तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहेत. सोबतच ह्यांचा उमेदवार आजपर्यंत रायगडच्या जनतेने कधी पाहिलंच नाही. ह्या बाजारपेठेत फिरा आणि गीते साहेबांचा फोटो दाखवा, तुम्ही यांना ओळखता का विचारा, तर कोणीही जनता ओळखत नाही. म्हणजे मतदारसंघात उपलब्ध नसणारा, निष्क्रिय असणारा उमेदवाराला यावेळेला रायगडची जनता निवडून येणार. एवढ्या वेळा त्यांना संधी देऊन पाहिली, त्याने एकही विकास काम केलं नाही आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कधी मतदारसंघात देखील आले. ठीक आहे. ऍक्शन प्लॅन काय तुमचा उमेदवार निवडून येतो? आमचा उमेदवार निवडून आल्यावर रायगडच्या जनतेला आम्ही आश्वस्त करतो की ह्यांनी पूर्ण रायगडचं भ्रष्टाचारामध्ये हे सगळे डरमळीत झालेले आहेत. रायगडला विकासाचा प्लॅन यांनी दिलेला नाहीये. रायगडला पर्यटनाच्या मार्फत आम्ही पूर्ण पोहोचवण्याचं काम करणार आहोत. रायगडच्या बेरोजगारांना आम्ही या ठिकाणी रोजगार देणार आहोत आणि रायगडची आरोग्य यंत्रणा ही आम्ही सुधारणार आहोत. आणि आम्ही आश्वासन देतो की तटकरेंसारखं आम्ही भ्रष्टाचार करणार नाही आणि गीतेसारखे आम्ही निष्क्रिय होणार नाही. ठीक आहे. जातं. वंचितच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं एकदम पक्का आहे. जे आमदार तटकरे साहेबांना लोकसभेमध्ये मदत करतात त्यांचा पुढच्या विधानसभेला पराभव हा नक्की. मुद्दा ऐका, जो तो येणार. सत्य परिस्थिती अशी आहे की 7 तारखेला
तटकरे साहेब चांगलं मताने येतील आणि हा बघा समोर देऊळ बसलेले आहेत त्या जेवणात जाणार मी हा चॅलेंज आहे माझा. 2 लाखाच्या फरकाने आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब येतील ते येतील विकासाच्या जोरावरतीच येणार. शेवटचा मूळ लोकमत मूळ महाराष्ट्राचा आज या ठिकाणी जे काही चर्चासत्र चालू आहे त्याचा विचार करता फक्त तटकरे साहेब आणि गीते साहेब ह्या दोघांच्याच तुलना केली जाते, परंतु ते देशाचे इलेक्शन आहे. देशाचे इलेक्शन असलं मागचे जे 2 इलेक्शन झाले त्यामध्ये मोदींचा जो प्रभाव होता मतदारावर तो अजिबात काय राहिलेला नाही. कारण जीएसटीचा प्रश्न असेल, नोटबंदीचा असेल, पुलवामा हल्ला असेल, अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेत आणि ते पूर्ण अपयश झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा निश्चित गीते साहेबांना इथे होईल. जोरदार चर्चा झाली मंडळी आणि या चर्चेतनं बरेचसे मुद्दे समोर आले. या चर्चेतनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो प्रत्यक्ष कृतीत कामं करतो जनता त्याच्याकडे बघते. ज्यांनी प्रत्यक्ष कृतीत ही कामं केली जनता त्याच्या बाजूने जाते, ज्यांनी कामं केली नाहीत त्याच्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघातला मतदार हा शुद्ध मतदार म्हणून ओळखला जातो. आपल्याला लवकरच कळेल निवडणुकीच्या निकालानंतर की या शुद्ध मतदारांनी व्यासपीठावर नायक म्हणून कोणाला निवडून आणले. यानंतर इथेच थांबणार आहोत. भेटूयात पुढल्या मतदारसंघात आणि जाणून घेऊयात तिथला मूळ महाराष्ट्राचा.